अधिक मास 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत अधिक मास असणार आहे, ज्याला मल मास तर महाराष्ट्रात धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते. नावाप्रमाणेच काही दिवस एक्स्ट्रा आल्यामुळे याला अधिक मास म्हणून ओळखले जाते. हा महिना अत्यंत अशुभ मानला जातो, पण यामागे सायंटिफिक आणि धार्मिक दोन्ही कारण आहेत. तर अधिक महिना येण्यामागे संपूर्ण ऍस्ट्रॉनॉमी आहे. ऋतूतील बदल भरून काढण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. कशी? चला जाणून घेऊया. तर वर्षाचे 365 दिवस असतात, म्हणजे सोलार इयर, आणि लुनार इयर म्हणजे चंद्रकलेच्या आधारावर पंचांगाचे दिवस असतात 354. तर लुनार इयर आणि सोलार इयर याच्यात 11 दिवसांचा फरक पडतो. आणि हा फरक 3 वर्षात 33 दिवस इतका होतो, म्हणजे 11 × 3. जर हा महिना वाढवला नाही तर आपले ऋतू आणि सण यांचा ताळमेळ बिघडू शकतो. उदाहरणार्थ, दिवाळी ही कधी उन्हाळ्यात तर कधी हिवाळ्यात येऊ शकते. हा ऋतूचा आणि काळाचा फरक निसर्गाशी अचूक जोडण्यासाठी दर 3 वर्षांनी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक महिना म्हणून आपण ओळखतो. तर हा महिना अशुभ का? हिंदू ज्योतिषानुसार महिन्याची गणना ही सूर्याच्या राशी बदलावर अवलंबून असते. कारण सूर्य हा दर महिन्यात प्रत्येक नवीन राशीत प्रवेश करतो आणि अधिक महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत प्रवेश करत नाही, म्हणून या महिन्यात मंगल कार्य आणि शुभ कार्य टाळले जाते. अधिक महिना हा आत्मिक शुद्धीकरणासाठी ओळखला जातो, म्हणून जप, तप, दान, धर्म ह्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला आहे. अधिक महिन्याचे स्वामी हे स्वतः विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. नमस्कार, हरे कृष्ण.